आज आपण बनवणार आहोत गुजराती स्टाईल दाल ढोकली। एकदम टेस्टी, एकदम भारी। सो चला स्टार्ट करूयात। तर आपल्याला गुजराती स्टाईल दाल ढोकली बनवण्यासाठी इथं घेतलेला आहे मी तूर डाळ। तूर डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजू घालून घेतलेली होती मी। तूर डाळ चांगली भिजूच घालायची आपल्याला, तसंच नाही आपल्याला शिजवायला ठेवायचं। आधी तूर डाळ चांगल्या प्रकारे भिजू घालायची अर्धा तास आणि मग नंतर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। चला आता शिजवायला टाकूयात कुकरमध्ये डाळ। तर इथं कुकर घेतलेला आहे मी। आता कुकरमध्ये आपल्याला आपली पूर्ण डाळ घ्यायची आहे टाकून, आणि याला आपल्याला ह्याच्यात पाणी टाकून हळद मीठ टाकून जे आहे ते आपल्या कुकरच्या 3 ते 4 चांगल्या शिट्ट्या काढून घ्यायच्यात मस्त अशा। तर इथे याच्यामध्ये टाकलेलं आहे मी मीठ आणि हळद। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून ह्याच्या शिट्ट्या मारून घ्यायच्या 3 ते 4। हे बघा इथे डाळीमध्ये मी पाणी टाकत आहे आता। आपल्याला केवढं लागेल ते जर चेक करायचं असेल आपल्याला, तर आपलं जे बोट असतं ते वरचं जे कांडा असतो त्याला फक्त हे करायचं, डाळीपासून तेवढं पाणी आलं पाहिजे। हे बघा डाळीपासून मेजरमेंट करायचं, बरोबर तेवढं पाणी इथपर्यंत येत आहे माझ्या। सो आपल्याला एवढं पाणी जे आहे ते बस झाले। आता आपल्याला काय करायचं, ह्याला कुकरला ढक्कन लावून घ्यायचं आणि याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला। जात आहे तोपर्यंत आपण त्याचं पीठ करून घेऊयात। म्हणजे आपल्याला पीठ मळून घेतलं ना तोपर्यंत सॉफ्ट होईल, जोपर्यंत डाळ शिजेल तोपर्यंत। तर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे रेड चिली पावडर, आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे थोडासा मी इथं घेतलेला आहे ओवा। ओवा चांगल्या प्रकारे असा मस्त चुरून वगैरे असं क्रश करून याच्यामध्ये टाकायचं आहे। नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे हिंग, आणि हिंग टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेवटचं जे आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे थोडंसं तेल। तेलमध्ये जास्त टाकायचं नाही, 1 ते 2 चम्मच मध्ये फक्त तेल आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। जास्त तेल आपल्याला मध्ये टाकून घ्यायचं नाहीये। आणि आता हे चांगल्या प्रकारे सगळं हे ड्राय स्पायसेस जे आहे ते सगळे याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। पूर्ण मिक्स केलं, असं एकजीव केलं ना की ते पीठ तिंबताना कसं एका जागेवरच होऊन बसेल ते मीठ वगैरे, मीठ रेड चिली पावडर जे आहे ते, आणि मग ते सगळीकडे नाही होणार आहे। बघा असं तेल टाकल्याने मस्त अशा गाठी वगैरे होऊनच बसतात। सो आपल्याला काय करायचं, ते हाताने चांगल्या प्रकारे असं मस्त हे करून घ्यायचं। मी लाडूच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा, असं म्हणजे काय पण आपण मध्ये ॲड केलं आणि ते सगळे एकत्र आपल्याला मिक्स करायचं असेल तर आपण असं करू शकतो। हे बघा, हे अशा प्रकारे आपण करू शकतो त्याला, की असं हातावर घ्यायचं आणि अशा प्रकारे चोळायचं। आणि लाडूचा व्हिडिओ जर ड्रायफ्रूटच्या लाडूचा व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर पटकन जावा, माझ्या चॅनलवर आहे, पटकन बघा चॅनलवर। आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन छान रेसिपीज पाहण्यासाठी। तर आपल्याला आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे, आणि आता हे आपल्याला कणिक जे आहे ते चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। एकदम गुजराती स्टाईल आपण आज दाल ढोकळी बनवणार आहोत। सो आता हे पीठ आपण पटकन मळून घेऊयात। आणि आता काय करायचं, याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकत पीठ मळून घ्यायचंय। एकदा जास्त मध्ये पाणी आपण जर ॲड केलं तर ते पीठ जे आहे ना ते पूर्ण पातळ होऊन जाईल आणि चांगल्या प्रकारे ना असं एकजीव नाही होऊन बसणार। त्याच्यानं आपल्याला काय करायचं, थोडंसं मध्ये पाणी टाकायचंय ना असं मळत राहायचं आहे आपल्याला पीठ। एकदाच पाणी टाकू नका, थोडंसं टाका, म्हणजे छान एकदम पीठ एकत्र पण होऊन बसेल आणि जास्त पातळ पण होणार नाही, जास्त घट्ट पण पीठ होणार नाही। थोडंसं टाकायचं ना असं मस्त पीठ जे आहे ते मळत राहायचं। सो आता पूर्ण जे आहे ते आपण हे पीठ मळून घेऊयात। पीठ जे आहे ना ते आपल्याला जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त पातळ पण पीठ मळून घ्यायचं नाही आपल्याला। एकदम जसं चपात्याचं पीठ आपण कसं मळतो तसं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं आपल्याला पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। खूप टेस्टी रेसिपी आहे, खूप छान लागते, नक्की ट्राय करा ट्राय केली नसेल तर। हे बघा, याला मस्त असं सगळीकडून आपण तेल लावून घेतलेलं आहे। आता याच्यावरती आपल्याला हे झाकून ठेवायचे। मी इथं मोठा बाउल असतो काचाचा, झाकून ठेवलेला आहे। ओला कपडा किंवा कपडा पण झाकून ठेवू शकतो। आता हे आपल्याला झाकून ठेवूयात जोपर्यंत आपल्या कुकर शिट्ट्या होत नाहीत तोपर्यंत। तर बघा आता जे आहे ते पिठाला आपला टाइम झालेला आहे ना, आपली डाळ पण शिजलेली आहे, पीठ पण एकदम मस्त असं आपलं सॉफ्ट झालेलं आहे। हे बघा, असं हात मस्त असं लावून बघायचं किती सॉफ्ट झाले मस्त। आता आणखीन ह्याला काय करायचंय, असं मस्त असं मळून घ्यायचंय। आणि मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगायचं विसरून गेले की मी हे जे पीठ आहे ते 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं आणि अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं होतं। मी आधी स्टार्टिंगला सांगायचं मी विसरून गेले, सो सॉरी। तर 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये तेवढे ते मसाले वगैरे टाकलेले। चांगल्या प्रकारे मस्त असं मळून घ्यायचं। तर चला आता याच्या छोट्या आपण मस्त अशा चपात्या करून घेऊयात। चपात्या केल्यानंतर मग त्याला मस्त असं कट करून घेऊयात।
तर इथे काय करायचं आहे आपल्याला, एकाचा असा मस्त असा एवढा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि याला गोल करून घ्यायचं आहे आपल्याला चांगल्या प्रकारे मस्त असं. हे बघा अशा प्रकारे त्याला पीठ वगैरे लावून मस्त असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी याला पीठ लावून घेतले. आता हे चांगल्या प्रकारे मस्त असं आपण लाटून घेऊयात. हलक्या हलक्या हाताने मस्त असं साईड साईडने जास्त प्रेस करत जायचं. ऑटोमॅटिक ते जे आहे आपलं गोल होऊन जाते. चपात्याचं पण तसंच असतं आपलं. हे हलक्या हलक्या हाताने साईड साईडने हे करत गेलं, बेलत गेलं ना की चांगल्या प्रकारे मस्त गोल होते आपली चपाती पण म्हणा. मस्त असं लाटत जायचं. थोडं थोडंसं मध्ये असं पीठ टाकायचं, एकदा पलटायचं आणि आणखी पीठ लावायचं. म्हणजे आपली हे जे आहे हे खाली चिटकणार नाही. दाल ढोकली जी आहे ते, हे ढोकली ही जी ढोकली आहे ते खाली चिटकणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडंसं मध्ये पीठ टाकून घ्यायचं आणि मग आणखीन मस्त असं लाटत लाटत जायचं. साईड साईडने मस्त लाटायचं. हे बघा अशा प्रकारे. असं एक क्रॉसमध्ये केलं ना, दुसरं अशा प्रकारे करून घ्यायचं. सो हे आता फिरवते मी, याला कट करून घेते. तर हे बघा मस्त असे जे आहे आपली ढोकली जे आहेत एकदम रेडी झालेली आहे. अशा सगळ्या आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. तर मी सगळे जे आहे ते लाटून कट करून घेते आधी. बघा हे पूर्ण मी ढोकळी जी आहे आपली ती करून घेतलेली आहे. एकदम पूर्ण लाटून वगैरे घेतलेले आहेत. आता आपण आपली कुकर बघूयात आपली डाळ शिजलेली आहे का नाही ते, आणि मस्त आता तडका देऊया दाल ढोकलीला. तर आता कुकरची पूर्ण हवा गेलेली आहे. आता आपण हे कुकरचं झाकण काढूयात. तर बघा आपली डाळ जी आहे ती मस्त अशी शिजलेली आहे. आणि आता आपल्या डाळीला ह्या पूर्ण मस्त असं घोटून घ्यायचे. एकदम बारीक बारीक असं मस्त असं डाळीला आपल्याला घोटून घ्यायचे. मी डाळ घोटून घेते. तर हे बघा आपली डाळ पूर्ण मस्त अशी घोटून झालेली आहे. आता आपल्याला तडका देऊन घेऊयात. तर मी गॅसवरती तर कढई ठेवलेली आहे. कढई चांगली आपली मस्त अशी कडक गरम झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तेल, आणि तेल पण चांगल्या प्रकारे जे आहे ते कडक आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तर हे बघा इथं घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये मी जिरे हे घेतलेले आहे, दालचिनीचे 2-3 छोटे तुकडे, लवंगा, काळे मिरे आणि हे मेथी दाणे घेतलेले आहे मी. आता हे आपल्याला काय करायचं, हे पूर्ण तेलामध्ये एकत्र टाकून घ्यायचं असं. छान मस्त असेल. आपल्याला थोडंसं असं तेलामध्ये तडतडून घ्यायचं. तेलामध्ये टाकलेली आहे मी लाल मिरची आणि हिरवी मिरची बारीक कट करून टाकलेली आहे मध्ये. आता चांगल्या प्रकारे मस्त असं परतून घेऊया. याच्यामध्ये लगेच टाकायचा आहे आपल्याला कढीपत्ता. कढीपत्ता पण चांगल्या प्रकारे मस्त असं परतून घ्यायचा आहे आपल्याला. लगेच आपल्याला हे सगळं मिक्स झालं की टाकायचे आहे डाळ. आणि याच्यात ऍड करायचं आहे आपल्याला पाणी. आणि पाणी ऍड झाल्यानंतर हे चांगल्या प्रकारे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. नंतर बाकीची कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहे. सगळी आताच ऍड करायची नाही. आता सध्याला थोडीशी ऍड करायची मध्ये, आणि नंतर बाकीची जी आहे ती कोथिंबीर ऍड करायची. म्हणजे कोथिंबीरचा जो फ्लेवर आहे ना तो त्याच्यामध्ये येईल, म्हणून आपण थोडंसं आता कोथिंबीर टाकलेली आहे. त्याच्यानंतर मी घेतलेले आहे इथे एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. हे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा. फोडणीमध्ये टाकलेला नाहीये मी. आता जे आहे ते डाळ टाकल्यानंतर मग मध्ये टाकलेला आहे. गॅस फुल करायचा आणि याच्यामध्ये आपल्याला ड्राय स्पायसेस जे आहे, जे आपले डेलीचे मसाले असतात ते मसाले आता आपण याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत. मध्ये मी टाकणार आहे ते हळद, काश्मीरी रेड चिली पावडर, आणि याला एक छान अशी उकळी द्यायची आहे आपल्याला. उकळल्यानंतर आपल्याला ढोकळी याच्यामध्ये आपली टाकून घ्यायची आहे. मध्ये ऍड करायचे आहे शेंगदाणे. भाजलेले शेंगदाणे नाही आहेत, हे कच्चे शेंगदाणे आहेत. तर मी ते शेंगदाणे जे आहेत ते ऍड केलेले आहेत. कमी जास्त टाकू शकतो, कुणाला जास्त आवडतात शेंगदाणे, कुणाला कमी आवडतात. मी थोडेसे जास्त टाकलेले आहेत मध्ये. हे बघा कलर एवढा छान आला ना, पण याला उकळू द्यायची आणखीन एक आता.
त्याला जे आहे ना ते पूर्ण मस्त अशी उकळी आलेली आहे. आता आपली हे जे ढोकळी आहे ना, हे ढोकळी आपण याच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत. तर मस्त असं घ्यायचे की छान असे ढोकळे याच्यामध्ये ना हे सोडून घ्यायच्या. मस्त अशा समोसाच्या आकाराच्या मस्त अशा केलेल्या, शंकरपाळीच्या आकाराच्या मस्त अशा केलेल्या आहे. एकदम शंकरपाळीच्या आकारासारख्या दिसतात. आता एक 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 ह्याच्यामध्ये चांगल्या अशा मस्त सोडून घ्यायच्या. त्याला काही टेस्टच येणार नाही. तर ते म्हणजे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आता इमलीचा पल्प. मस्त आंबट छान असे टेस्टी. आणि आणखीन एक ते म्हणजे गुळ. ह्या गुळ आणि इमलीच्या पल्पशिवाय गुजराती स्टाईल डाळ ढोकली ते झालीच नाही म्हणायचं. मस्त असा इमलीचा पल्प टाकला. इमलीचा पल्प म्हणजे काय केलं मी, फक्त चिंच जास्त आपली ते चिंच भिजू घातली पाण्यामध्ये एक अर्धा तास आणि त्याला चांगल्या प्रकारे चुरून त्याचा पल्प जे आहे ते पूर्ण सगळं काढून घेतलेला आहे. आणि गूळ टाकलेला आहे थोडासा मध्ये. मग त्याच्याशिवाय याला टेस्टच येणार नाही. थोडासा गूळ टाकला मस्त आंबट गोड छान तिखट असं मस्त भारी अशी टेस्ट लागते. खूप छान लागते रेसिपी हे. आता मस्त याला आपली ढोकळी जी आहे दाल ढोकळी चांगल्या प्रकारे थोडा आणखी शिजू द्यायची आणि मग मस्त अशी दाल ढोकळी एन्जॉय करायची. खूप छान खूप भारी लागते. तर बघा आपली दाल ढोकळी जी आहे ती मस्त अशी शिजलेली आहे. एकदम छान अशी रेडी झालेली आहे. शेवटी याला काय करायचं आहे आपल्याला, मस्त असं थोडंसं कोथिंबीर टाकायची आणि छान असं गार्निश करायचं कोथिंबीरने. सो दाल ढोकळी आपली मस्त रेडी आहे. आता चला सर्व करूयात खाण्यासाठी. तर बघा मस्त अशी टेस्टी आपली दाल ढोकली एकदम रेडी आहे. खूप छान लागते खाण्यासाठी, खूप टेस्टी लागते. नक्की ट्राय करा जर केली नसेल तर. सो खूप छान लागते ही रेसिपी, नक्की ट्राय करा. मस्त अशी कोथिंबीरने गार्निश करायची. आपली दाल ढोकली एकदम मस्त अशी रेडी आहे. खूप टेस्टी लागते, खूप चविष्ट लागते रेसिपी. नक्की ट्राय करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन छान रेसिपीज पाहण्यासाठी.